नमस्कार मित्रांनो, 10K कॅपिटलचा आज 14वा दिवस आणि आज आपण एकच ट्रेड केलेला आहे आणि तो पण आपला लॉसमध्ये गेलेला आहे. तर काय होतं आजचा ट्रेड बघूया आपण स्क्रीनवर. बघू शकता आज तारीख आहे 21/3/2025 आणि आज पण मी निफ्टी फिफ्टीमध्ये ट्रेड केलेला आहे. निफ्टी फिफ्टीमध्ये आज आपल्या ॲनालिसिस काय होते बघू शकता. मार्केट सकाळी ओपन झाल्यानंतर बघू शकता एक इनसाईड प्रकारचे 3 कॅन्डल तयार करतो. परत बघू शकता तुम्ही मार्केट अपसाईडला जायला लागतं. आपल्याला इथंच ब्रेकआउट झालं तर एंट्री मिळाली असते, पण आपण इथं एवढी रॅली होतं आपण काही सिस्टममध्ये नसल्यामुळे आपल्याला इथं काय एंटर होता आलं नाही. तुम्ही परत बघू शकता मार्केटमध्ये एक झिगझॅगमध्ये मार्केट जात होतं. परत मग इथं थोडेसे ह्या दोन ह्याचा मार्केटनं थोडंसं ब्रेकआउट दिल्यानंतर दोन वीकचं मार्केटनं थोडंसं ब्रेकआउट दिल्यानंतर आपण इथं थोडंसं व्हॉल्यूम आलं त्या रेड कॅन्डलला इथं एंटर झालो. परत मार्केटनं मला थोडंसं टार्गेट कमी दिल्यामुळे आपल्याला इथं स्टॉप लॉस गेला आहे. तरी पण आपल्या इथं 900,000 रुपये प्रॉफिट दिसला होता आणि 15 पॉईंटचं आपलं टार्गेट इथे ऑप्शन चार्टमध्ये मिळालं होतं. आणि आपलं टार्गेट थोडंसं मोठं असल्यामुळं आपल्याला इथं काय आपल्याला टार्गेट मिळालं नाही, स्टॉप लॉस घेतला. तुम्ही बघू शकता आपल्याला इथंच आपल्याला पहिल्यांदा एंट्री मिळाली असते, पण आपण इथं काय सिस्टमवर नसल्यामुळे आपलं काय ट्रेड मिळालं नाही. परत बघू शकता मार्केटनं असं झिगझॅग लाईनमध्ये मार्केट इथंच खेळत होतं. परत नाही तर ब्रेकआउट दिल्यानंतर इथं आपण एंट्री प्लॅन केला होता, पण काही आपली एंट्री लवकरच पडली नसल्यामुळे मार्केटनं फास्ट मुवमेंट केल्यामुळे आपली एंट्री झाली नाही. परत तुम्ही बघू शकता इथनं थोडंसं वर गेल्यानंतर ह्या रेड कॅन्डलला आपण एंट्री केली, इथे एंट्री केलेली आपण मेन म्हणजे. आणि परत आपल्याला इथंच टार्गेट लगेच मिळालं होतं, 15 पॉईंट टार्गेट मिळालं होतं. तुम्ही बघू शकता 141 एंट्री आणि 161ला आपलं टार्गेट होतं, म्हणजे 20 पॉईंटचं टार्गेट होतं. पण मार्केटने 156ला म्हणजे 15 पॉईंटचं टार्गेट आपल्याला मिळालं होतं, पण एक 4 पॉईंटचं टार्गेट आपल्याला मिस झाल्यामुळे आपल्याला इथं स्टॉप लॉस गेलेला आहे. बघू शकता आपल्या इथं 800 रुपयेचा लॉस झालेला आहे आणि आज आपला दिवस रेडमध्ये क्लोज होत आहे. तर आजचं एवढंच होतं. आजच्या ट्रेडमध्ये आपण उद्या भेटू.